कांद्याला शेवटचं पाणी कधी द्यावं? बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कांद्याचं शेवटचं पाणीच ठरवणार आहे की पुढचा कांदा तुमचा साठवणुकीमध्ये कशा प्रकारे राहणार आहे. साधारणपणे कांद्याला शेवटचं पाणी कांदा काढणीच्या आधी 15 ते 20 दिवस आपल्याला द्यायचं आहे. म्हणजेच काय, एकंदरीत आपल्या प्लॉटमधील 50 ते 55% पातीने माना टाकल्या, पात पिवळी पडायला लागली, शेंडे करपायला लागले, त्यावेळेस तुम्ही शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये त्या ठिकाणी पाणी थांबवू शकता. पण हे देखील जमिनीच्या प्रकारावरती अवलंबून असतं. खूपच भारी जमीन आहे, वापसा लवकर येत नाही, त्या ठिकाणी तुम्ही 20व्या दिवशी पाणी तोडलं तरी चालेल. परंतु ज्या ठिकाणी मुरमाड हलकी जमीन आहे, वापसा पटकन येतो, अशा जमिनीमध्ये 10 ते 12 दिवस अगोदर देखील तुम्ही पाणी तोडलं तरी देखील चालतं. कांदा पिकामध्ये शेवटचं पाणी वेळेवर देणं का गरजेचं आहे? बघा, एकतर साठवणूक क्षमता वाढते, दुसरी गोष्ट म्हणजे कांदा एकदम टणक बनतो, वजन त्या ठिकाणी भरण्यामध्ये मदत होते, आकर्षक रंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर पाण्याचा ताण खूप महत्त्वाचा असतो, आणि बुरशीचा प्रतिबंध. म्हणजे तुम्ही जर कांदा साठवून ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर जास्त दीर्घकाळ कांदा ठेवायचा असेल, बुरशीपासून वाचायचं असेल, तर शेवटचं पाणी योग्य वेळी तोडणं खूप गरजेचं आहे. चला तर मग तुम्हाला काय वाटतंय, कांद्याचं पाणी आपण शेवट कधी तोडलं पाहिजे, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण काय उपाययोजना करू शकतो कांदा साठवणुकीमध्ये दीर्घकाळ राहण्यासाठी? कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.